मुंबईतील अनेक मस्जिदांवरील लाऊडस्पीकरवरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि याच विषयी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे सभागृहात। पण जाणून घेऊया नेमकं काय मत आहे ते। भातखळकर साहेब, पुन्हा एकदा लाऊडस्पीकर जे मस्जिदवरील आहे त्या संदर्भात आपण प्रश्न उपस्थित केलाय। आज मी सभागृहामध्ये मस्जिदींवरच्या बेकायदेशीर लाऊडस्पीकरची लक्षवेधी ठेवली होती। माननीय गृहमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं। दोन महत्त्वपूर्ण गोष्टी त्यांनी सांगितल्या। ज्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी माझ्या प्रश्नामध्ये उल्लेख केला होता, ज्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने असं म्हटलं की मुंबई पोलीस ॲक्टनुसार पोलीस कारवाई करू शकतात, या संदर्भामध्ये त्याप्रमाणे ते कारवाई करतील, सामान जप्त करतील। त्याचबरोबर माननीय गृहमंत्र्यांनी हे पण सांगितलं की यापुढे बेकायदेशीरपणे भोंगे लावले गेले असतील किंवा परमिशन घेऊन भोंगे लावले पण वेळेच्या पलीकडे त्या ठिकाणी भोंग्याचा वापर केला किंवा वेळेच्या अधीन राहून वापर करताना डेसिबलची मर्यादा ओलांडली तर या सगळ्या गोष्टीवर कारवाई जर का केली गेली नाही तर लोकल पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर हे त्याच्याकरता जबाबदार धरले जातील। हा निर्णय आज गृहमंत्र्यांनी या ठिकाणी घोषित केला आणि येता एका आठवड्यात या संदर्भातल्या सूचना गृह विभाग निर्गमित करेल आणि त्यामुळे यापुढे लोकल पोलीस स्टेशनचे जे इन्स्पेक्टर असतील ते या गोष्टीला जर का अशा अवैध गोष्टी झाल्या तर त्याच्या संदर्भात त्यांना जबाबदार धरण्याचं काम आम्ही करू। आपण पाहिलं तर अनेकदा खरं तर हा प्रश्न आजचा नाही आहे, याआधी देखील प्रश्न असे उपस्थित झाले होते, मग ते लँड जिहाद असेल किंवा मस्जिदींवरील अवैध भोंगे असतील। मात्र अंमलबजावणी करताना कुठेतरी पोलिसांचे हात कमी पडताना पाहायला मिळाले। कसं पाहता एकूणच यापुढे देखील त्याची अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आपल्याला आवाज उठवावा लागेल का? नाही, मला वाटत नाही। आजची लक्षवेधी अत्यंत महत्त्वाची होती आणि मी म्हटल्याप्रमाणे आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात हे सांगितलेलं आहे की यापुढे लोकल पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर जे सिनियर इन्स्पेक्टर असतात ते याला जबाबदार असतील आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल। आणि त्याच्यामुळे उच्च न्यायालयाचे निर्णय आलेला आहे। शिवसृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्था आणि जागो नेहरू काहीतरी असोसिएशन कुर्ल्याचं यांची ती PIL होती, त्याचा निर्णय 25 जानेवारीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आता यापुढे हे जे नॉईज पोल्युशन आहे हे संपून जाईल। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते अतुल भातखळकरजी, ज्यांनी मस्जिदीवरील अवैध भोंग्यांसंदर्भात आवाज उठवला आणि यापुढे जर का त्याची अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावरती देखील कारवाई होणार असल्याचं प्रतिक्रिया ही सभागृहात मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्तासह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।